मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. तर रिसेल.इन आणि समाचारवाणी प्रेझेंट महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. तर सर काय नाव आहे आपलं आणि आपण कुठून आला आहात? आमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं नाव आहे आशा हस्ताक्षर अँड स्पोकन इंग्लिश. आम्ही आरणगाव मेराबाद अहिल्यानगरवरून आलेलो आहोत. येस. आणि ह्या बिझनेसमध्ये काय काय सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करत आहात? बेसिकली आम्ही 2007पासून आम्ही बेसिकली हस्ताक्षरांचे हँडरायटिंगचे क्लासेस सुरू केले, ज्याच्यामध्ये मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि जे मुलं अभ्यासात खूपच वीक आहेत त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो. अक्षर सुधारलं ना त्यांच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वात तेवढा फरक पडतो. आणि किती वर्षापासून तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केला आहे? स्टार्टअप जर्नी कशी होती तुमच्या बिझनेस? स्टार्टअप जर्नी खूप छान होते. सुरुवातीला आम्ही इंग्लिशच्या ग्रामरचेच सेशन्स कंडक्ट करायचो, परंतु नंतर असं लक्षात आलं की मुलांचे अक्षर खूप खराब असायचे, तर हस्ताक्षराला आम्ही त्या पद्धतीने प्रमोट करत गेलो. नंतर मग युनिक आयडेंटिटी तयार झाली मुलांचे अक्षर सुधारल्यानंतर. मग आम्ही एज्युकेशनल कोचिंग क्लासेस खूप आहेत, पण हँडरायटिंग क्लासेस कोणीच घेत नाही. मग आम्ही त्याच्यावर खूप फोकस केला आणि त्याच्यामधून आम्ही सुरुवात केली हँडरायटिंगच्या क्लासेस. तर रिसेल.इनच्या या महाराष्ट्राच्या महामंचावरती आज तुम्हाला गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज टायटल महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड शोने सन्मानित केलं जात आहे. तर काही शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्राजक्ता माळेजी ज्या मराठी सिने अभिनेत्री आहे यांच्या हस्ते आज तुम्हाला पुरस्कृत केलं जात आहे. तर कसं वाटतंय सर तुम्हाला? खूपच छान वाटतं आहे. प्राजक्ता माळे मॅडम आहेत म्हटल्यावर खूपच छान वाटतं. आमचे सर्व फॅमिली त्यांचे खूप फॅन आहेत आणि अशा शुभ हस्ते हा इतकं मोठं ग्रेट गव्हर्नमेंट रिकग्निजेशन भेटतं आहे, तर वी आर व्हेरी लकी फॉर दॅट. येस. तुम्हाला कसं वाटतंय मॅडम की आज यांना पुरस्कार मिळत आहे? तर नक्कीच तुम्ही प्राऊड फील करत असाल? खूप छान वाटतंय आणि आमच्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. रिसेलनी ही खूप छान संधी आम्हाला दिलेली आहे आणि प्रत्येक म्हणजे कमी याच्यामधनं एक बिझनेस सुरू करून त्यांचा पण कुठेतरी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे हा खूपच सुंदर आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला, तुमचे जे टीम मेंबर्स असतील, तुमचे स्टुडंट्स असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, यांचे रिॲक्शन्स काय होते? हो, खूपच म्हणजे असा इतका मोठा सन्मान मिळतो आहे तो पण रिसेल.इन कडनं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुरस्कृत आणि प्राजक्ता माळे मॅडमच्या हस्ते मिळतो म्हटलं. जेव्हा ही बातमी आमच्या नातेवाईकात फॅमिलीमध्ये समजली, सर्वांना खूप अभिमान वाटला. म्हणजे एक शब्दात व्यक्त करू शकत नाही असं खूप छान सन्मान आम्हाला फॅमिलीकडनं मिळतो, मित्रांकडनं, पॅरेंट्सकडनं पण. सो रिसेल.इन आणि समाचारवाणी टीमकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर अचिव्हमेंट सर. थँक्यू सो मच. थँक्यू. Next award category is Best Coaching Institute of the Year, Language and Personality Development. And the award goes to the director of Asha Hastakshar and Spoken English. Can I have Shri Subhash Shinde ji on the stage? अभिमान, उद्योजकांचा सन्मान.